मृत्युंजय कादंबरी भाग 5. माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे. ते नगर कितीतरी दूरवर होतं. कधीकधी ते तिथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत. त्यावेळी माझा आणि शोनाचा उत्साह काही वेगळाच असे. पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला रे राहिला की त्यात शोन पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातातून बळेबळेच आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी, "वसुदादा, अरे लवकर ये, ये, आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया." त्याची हाक ऐकून अपूप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटीबाहेर येई. तो नि मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेरच्या गंगेच्या किनाऱ्याकडे जात असू. पिंगट रंगाचे ते 5 घोडे पुष्ट शिपड्यांचे पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखी स्वच्छंदानं उधळत जात. त्यांना आवरताना चिमुकल्या शोनाची फारच त्रेधा तिरपीट उडे. वरच्या दातांनी खालचा ओठ जोरानं चावत तो त्यांना आवरून मागावरची वळणं सफाईदार घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी. त्याच्या हातांवर वेगांचे काच उमटलेले असत. त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे. त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि असुराचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आवळ विस्कटून देई. हा हा करून त्यानं धावण्यासाठी असुराच्या दंडानं डिवचलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगाने धावत सुटत. आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोन आनंदा अतिशयानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा हा म्हणता आम्ही दोघं अर्ध्या एका योजनाचं अंतर कापून गंगामातेच्या किनाऱ्यावर येऊन बसत असू. शोन पटकन रथातून उडी मारून हरिणासारख्या उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडे पाहत राही. या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे. लागलीच दुसरा विचार येई, छे, पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं? तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारे ते एक साधन आहे. हातातील वेग नकळत सुटून खाली पडत आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगापात्र शक्य असेल तेवढं घटाघटा पिऊन घेई. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे. माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो शोनांच्या प्रश्नांनी. अनेक रंगांचे शिंपले मिळाल्यामुळे त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे. तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारी, "दादा, हे शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे?" "होय." तेवढ्यात त्याचे समाधान होत नसे. तो परत विचारी, "मग यांच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही?" "होय." "मग पाण्यात ते रंग का नाही दिसत?" त्याच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधीकधी मी टाळीत असे. कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे. आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळा माहीत नसे. "चल, आपणाला बराच वेळ झाला आहे," असे म्हणून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी. मी आणि तो मग परतत असू. येताना संध्याकाळ झाल्यासारखं शेण, कोकिळ, कपोत, भारद्वाज, पथरद, क्रौंच असे निरनिळ्या पक्ष्यांच्या थवेच्या थवे चित्रविचित्र आवाज काढीत कलकलत घरट्यांकडे परत जाताना दिसत. शोनाचा थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल
परत झटकन जागं होत असे.